नमस्कार. अहिल्यानगर लोकल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास उरलेत. शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलाय. प्रभाग क्रमांक 5 मध्ये देखील उमेदवार विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतायत. प्रभाग क्रमांक 5 मधील ड वार्डातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रदीप परदेशी यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. प्रदीप परदेशी हे माजी नगरसेवक असून पुन्हा एकदा ते मैदानात उतरून आपलं नशीब आजमावतायत. यापूर्वी प्रदीप परदेशी यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या जोरावर निवडणुकीत उतरले असून मतदारांच्या मनात त्यांनी केलेल्या कामांची छाप सोडली असल्यानं प्रभागातून त्यांना इतर उमेदवारांच्या तुलनेत भरघोस प्रतिसाद मिळतोय. अहिल्यानगर लोकलने प्रभाग क्रमांक 5D मध्ये ग्राउंड रिपोर्ट करून नागरिकांचा कौल जाणून घेतलाय. प्रभागात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रमुख लढत दिसून येते. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये होणाऱ्या या लढतीत दांडका जनसंपर्क आणि अनुभवी उमेदवार म्हणून शरद पवार गटाचे प्रदीप परदेशी यांच्याकडे नागरिकांचं झुकतं माप दिसतंय. मागील कार्यकाळात प्रदीप परदेशी यांनी प्रभागात रस्ते विकासाबरोबरच ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन, स्वच्छता यासह केलेल्या अनेक कामांचं नागरिकांनी कौतुक केलंय. वेळेला धावून येणारे भैया परदेशी अशी त्यांची प्रभागात ओळख असल्याचं नागरिक सांगतात. प्रभागात अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण, पेवर ब्लॉक बसवणं, पथदिवे बसवण्याचं काम प्रदीप परदेशी यांनी मार्गी लावलंय. या कार्याच्या बळावर पुन्हा ते निवडणूक लढवतायत. युवकांची मोठी फळी त्यांच्या बरोबर असून महिलांचाही त्यांना वाढता पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू आहे. आजवर सर्वसामान्य जनतेची अनेक कामं मी मार्गी लावली आहेत. उर्वरित कामं निवडून आल्यानंतर पूर्ण करू. प्रभाग क्रमांक 5D मधील जनता यावेळी मला पुन्हा एकदा विजयाचा कौल देईल आणि त्यांच्या सेवेची संधी देईल असा विश्वास प्रदीप परदेशी यांनी अहिल्यानगर लोकलशी बोलताना व्यक्त केलाय.